शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय देखील घेण्यात आले आहेत व शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ रक्कम जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। संपूर्ण बातम्या पाहणार आहोत, जिल्ह्याची यादी देखील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी पहिलीच मोठी बातमी, अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 987 कोटी रुपयाची मदत। परभणी, लातूर, बीड जिल्ह्यातील 9 लाख बाधित शेतकऱ्यांना लाभ। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मराठवाड्यात महिनाभरापूर्वी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले, त्याकरिता राज्य सरकारने बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 987 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे व हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील होणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्या जिल्ह्याची बातमी असेल तर तुम्हाला कळवली जाईल। कांद्याच्या दराबद्दल अपडेट। बाजार समिती पुणे येथे कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला 4600 रुपये दर मिळतोय, तर कमीत कमी 2200 रुपये दर मिळत आहे, तर सरासरी कांद्याला 3400 रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे। तर कांद्याची बाजार समिती पुणे येथे 16599 क्विंटल आवक झाली होती। मंत्रालयाच्या दाराजवळ सोयाबीन फेकून शेतकऱ्यांचा आक्रोश। आता जर पाहायला गेलं तर सोयाबीन उत्पादकांनी त्यांना सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसल्याने तसेच हमी भावात ही कोंडी झाल्याने आपली व्यथा मांडण्यास थेट मंत्रालयाच्या दारावर धडक दिली। तसेच मंत्रालयाच्या दाराजवळील रस्त्यावर सोयाबीन फेकून आक्रोश व्यक्त केला आणि हमी भावाची मागणी केली। पीएम किसानचा 18वा हप्ता आणि नमोचा 5वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। आता जर पाहायला गेलं तर पीएम किसानचा 18वा हप्ता आणि नमोचा 5वा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे व शेतकऱ्यांना याचा चांगला दिलासा मिळाला आहे। 7.25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 350 कोटीचा अग्रिम। जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना, दिवाळी होणार गोड। आता जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबर रोजी पीक विम्याचा 25% अग्रिम मिळावा यासाठी अधिसूचना काढली। या अधिसूचनेमुळे परभणी जिल्ह्यातील 7,12,867 शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपयाचा अग्रिम मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच मोठा दिलासा मिळत आहे। हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू। शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा। शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे। अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000च्या मदतीची मागणी। सततच्या पावसामुळे शेतामध्ये सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागलेल्या नाही, तसेच कपाशीच्या झाडाची वाढ झाली नाही व शेतात पावसाचे पाणी थांबल्यामुळे पिके करपून गेली आहेत। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000च्या मदतीची मागणी केली जात आहे। दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज। मान्सूनने महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू केला असतानाच राज्यात ऑक्टोबर हिट तापदायक ठरत आहे। यातच राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे, विजांसह जोरदार सरीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। अतिवृष्टी पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 384 कोटीचे अनुदान। सप्टेंबर 2024 मध्ये लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता लातूर जिल्ह्यातील एकूण 3,58,767 शेतकऱ्यांना 384 कोटी 14,38,000 रुपये
अनुदान वितरित केले जाणार आहे।